पुण्यामध्ये सध्या आयुष कोंकर जे मर्डर झालं होतं हे सध्या बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. तर आता आतापर्यंतची या सगळ्या प्रकरणाची जी अपडेट आहे आपण जाणून घेऊया डीसीपी निखिल पिंगळे यांच्याकडून. सर काय आहे आतापर्यंतची या सगळ्या केसमध्ये अपडेट? आता जवळपास 25 दिवस या घटनेला झालेले आहेत. या 25 दिवसांमध्ये या खून प्रकरणामध्ये इन्व्हॉल्ड असणारे जवळपास सगळेच आरोपी आम्ही ताब्यात घेऊन त्यांच्याकडे त्यांची अरेस्ट प्रक्रिया करून त्यांच्याकडे इन्व्हेस्टिगेशन करून कालच्या तारखेला म्हणजे 29 तारखेला त्यांना माननीय न्यायालयाने MCR मॅजिस्ट्रियल कस्टडी ही रिमांड केलेली आहे. आणि त्यातील इतरही नवीन निष्पन्न झालेले जे आरोपी होते त्यांच्यावरच्याही कारवाया पूर्ण झालेल्या आहेत. यामध्ये पुरावा नष्ट करण्याची प्रक्रिया करणाऱ्या गाडेकर या आरोपीला सुद्धा अरेस्ट करून न्यायालयासमोर हजर करून त्याला न्यायालयाने बेल दिलेला आहे. ही जी प्रक्रिया आहे या प्रक्रियेमध्ये मकोकाचे कलम लागलेले असल्यामुळं मकोका अंतर्गत तपास चालू आहे. ACP खटके हे हा तपास करत आहेत आणि त्या तपासाचाच भाग म्हणून मकोकामधले जे प्रावधान आहेत ज्याच्यामध्ये अशा प्रकारच्या संघटित टोळीने जे अवैध पद्धतीने संपत्ती सगळी जी जमा केलेली असते तर त्या संपत्तीचा अभिलेख याची जुळवाजुळव त्याच्याबद्दलची अधिक माहिती या गुन्ह्यामध्ये घडलेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने असणाऱ्या इतर तपासाच्या बाबी या यांचा सगळ्यांचा तपास चालू आहे. जी संपत्ती सापडणार आहे ज्याच्याबाबतचे तपशील प्राप्त होतील त्याची पुढील प्रक्रिया अटॅचमेंट असेल जप्ती असेल या पद्धतीची ही जो काही तो कायदा आहे त्या कायद्याच्या तरतुदीनुसार ती देखील चालू आहे. त्याचबरोबर याला अजून कुठले अंग आहेत का, या गुन्ह्याचं इतर कुठल्या गुन्ह्यांशी संबंध आहे का आणि तो कशा पद्धतीने आहे आणि तो तपासामध्ये कशा पद्धतीने मांडायचा आहे या देखील गोष्टींचा आता पाठपुरावा चालू आहे. हे सगळं करत असताना एक संघटित टोळी असल्यामुळं या टोळीने इतरही जे गुन्हे केलेले आहेत ज्याबाबत आज सगळ्यात नागरिक पुढे यायला तयार नव्हते त्यामध्ये सुद्धा नागरिक येऊन आता तक्रारी दाखल करतायत. आपल्याकडे असे इतर 2-3 गुन्हे दाखल होत आहेत, झालेत किंवा तपासावर आहेत आणि त्यांच्याबाबतची प्रक्रिया सुद्धा वेगवेगळ्या पोलीस स्टेशन्स, भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशन असेल किंवा फरसखाना पोलीस स्टेशन असेल या पोलीस स्टेशन्समध्ये किंवा समर्थकडे सुद्धा अजून एखादा असेल तर या पोलीस स्टेशन्समध्ये त्याचा सुद्धा तपास चालू आहे. त्याचबरोबर प्रशासनाचे जे इतर विभाग आहेत जसं उदाहरणार्थ म्युनिसिपल कॉर्पोरेशन आहे ते यांच्याबरोबर सुद्धा टायअप करून पत्रव्यवहार करून पुणे पोलीस वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली एकत्रितच या सगळ्यांना हाताशी घेऊन यांना सोबत घेऊन अशा प्रकारची जी काही अवैध त्या ठिकाणी आस्थापना ज्या निर्माण केल्या गेल्यात त्याच्यावर सुद्धा कारवाई करण्याची प्रक्रिया ही चालू आहे. सर या सगळ्या केस नंतर आता म्हणजे सगळ्यांमध्ये ही चर्चा चालू आहे की पुण्यामध्ये गँगवर परत होणार, तर याच्यावर तुम्ही काय सांगाल सगळ्यांना? विषय असा आहे की गँगवर परत होणार यापेक्षा पुण्याच्या गँगचा इतिहास पाहता पुण्यामध्ये गँग्स या कित्येक वर्षापासून अस्तित्वात आलेल्या आहेत. त्यापूर्वीच्या ज्या गँग्स होत्या त्या एका विशिष्ट प्रकारातल्या होत्या. त्या ऑर्गनाइज पद्धतीने काम करण्यापेक्षा टोळी पद्धतीने एखादी विचारधारेची एखादी टोळी किंवा एखाद्याच घरातली कुटुंबातली आडनावाची टोळी अशा पद्धतीने काम करायची आणि त्यांचे हेतू वेगळे असायचे. आताच्या ज्या या गँग्स आहेत ऑर्गनाइज पद्धतीच्या यांना जवळपास किमान 2 ते 3 दशकाचा इतिहास आहे आणि हे कधी सुप्त अवस्थेत असतात कधी ॲक्टिव्ह अवस्थेत असतात. तर त्याच्यामुळं पुण्यामध्ये टोळी युद्ध परत होणार का वगैरे ह्या प्रश्नाचं उत्तर मला असं वाटतं की प्रश्न जो आहे त्याचं संयुक्तिक असं एक्झॅक्ट त्या पद्धतीचं उत्तर देणं ठरणार नाही. या टोळ्या आधीपासून अस्तित्वात आहेत. याही टोळीचा जर इतिहास बघितला तर 40-40 वर्षाचा याला इतिहास आहे. तर त्याच्यामुळं हे म्हणणं उचित ठरणार नाही की पुण्यात पुन्हा टोळी युद्ध होणार का, कारण तो इतिहास आहे आणि तो आज मितीला सुद्धा कमी जास्त प्रमाणामध्ये यांच्या कारवाया कुरघोड्या विक्षिप्तपणा हा चालू असतो आणि त्याच्यावर पोलीस आपापल्या परीने योग्य त्या उपाययोजना सुद्धा त्यावेळी त्या पद्धतीने करत असतात. सर आता म्हणजे जे आंदेकर आहे यांचे आपण बरेच बांधकाम जे अनधिकृत आहेत ते तोडलेले आहेत किंवा मग ह्या सगळ्यांच्या मागे पोलिसांचा सध्या काय प्लॅन आहे की म्हणजे यांना पूर्णपणे नष्ट करायचंय?
विषय असा आहे की अवैध अतिक्रमण असतील, हा काही फक्त तपासाचा किंवा पोलिसांच्या कामाचा भाग नाहीये. हा प्रशासनाने एकत्र येऊन करायचा विषय आहे. काम जे आहे हे प्रत्येकाचं आहे. सामान्य नागरिकावरती वेगवेगळ्या पद्धतीने अन्याय होत असतो आणि तो अन्याय ज्यावेळी उघडकीस येतो त्यावेळी सर्वोत्तरी प्रयत्न करून सगळ्या बाबींचा अभ्यास करून त्याच्यावरती कारवाई होणं अपेक्षित असतं. ती कारवाई करत असताना फक्त पोलीस खातंच एकमेव खातं आहे की ज्यांनी कारवाई करायचं असं जर कोणाचं मत असेल तर ते अत्यंत चुकीचं आहे. अगदी ट्रॅफिकचा विषय असेल, अशा प्रकारच्या गुन्हेगारी टोळ्यांचं बिमोड करणं असेल तर प्रत्येक विभागाने आपापली जबाबदारी त्यामध्ये उचलायला लागते.